बघ ते धरायला आलेत की आता भेटायला आली ती तशीच कॉलवर पिल्ल्या जाऊन दमून 2 साप आत्ता कवट्यात धरले तिने घरात जातोय कवट्यातला कॉल पडतोय ते रडकुंडीला आला. नमस्कार मित्रांनो. मला भेटायसाठी आलेले होते दुपारी येणार होते पण आत्ताच आले आणि आल्या आल्या कॉलवरच आले घरी पण थांबलो नाही बरोबर नीटच मी पण दमून आलो घरात येऊन टेकलो तेवढ्यात कॉल पडला. चला आता तुम्हीच रेस्क्यू करायचं. आमचा भाऊ आहे भावाचं पोरगा आहे लहान भाऊच आहे एवढी सर्प मित्र झाल्यावर साप भिवून ऋषा जाईल पळून. हाय चला सर तुम्हाला आत्ता ओळखलं साहेब कार आल्यावर वान्य रेस्क्यू केलता बरोबर. हा माकड रेस्क्यू केलता गेला टायमाला. नाही हे भेटण्यासाठी आले मग कॉल पडला आता कॉलवरच होतो पिल्ल्या दमून गेला ऋषाला धरायला लावचे लग्न नाही. सावकाश स्टिक नाही त्याला डिवचा नाही इकडे बाहेर भैया काढण्यापेक्षा स्टिक नाही डिवचा लांबडी करा स्टिक डिवचा डिवचा त्याला सगळंच. अरे वा तू भाऊ आहेस भेट घ्यायला आली हो तिकडे कागवाडमधनं आली कागवाडचे आहेत सगळे. श्रद्धा गेल्या लग्नाला ते गाईचं लग्न आहे इथलं मग श्रद्धानं 15 दिवस काढलं एकही साप धरला नाही पिल्ल्या तेवढाच धरतोय दमतोय लगे नाही म्हणतोय पप्पा आता मी. मोठा आहे का लहान आहे भैया गरमी किती आपल्याला सण होईनाच आपण ना कसे होणार भैया गरमीनं जात आलंय पकडतोय तो गोनच पकडणार स्पेशलिस्ट माणसं आहे ते दामन काय त्याच नाही. तुमच्या भागात आहेत रसल वाईपर आम्हाला घोणच बघडलं की घाम फुटतोय मी जवळ गेलो नसतो. घ्या तर ऋषाच्या लग्नात पोरगी बघायला कशाला लागते पोरगीचा बाप हुडकत घेईल. कशात अडकले कशात अडकले भैया काढून घ्या त्याला बाहेर ओढूनच धरा आणि चिंबेल. काय अपदा करतात साप पण. अरे 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 त्यामुळं लक्ष अरे सावकाश काय बाईटला येईल काय नाही ना नाही रॅट स्नेक काय ना चला बाहेर सगळेजण. ऋषा विद्यानगर मधलं वाटत नाही कडे लय सॉफ्ट आहे. मग कुठलं आहे गुच्चीतलं आहे आपले बाहेर ना आलेलं दिसतंय गरीब वाटतोय एकदम. आणि मित्रांनो आता अमन साप होतोय ते सर्वजण मला भेटण्यासाठी आलेले होते पहिल्याच कॉलवर रॅट स्नेक जो की शेतकऱ्यांचा मित्र आहे. आज अमन साप अगदी शेतकऱ्यांना मदत करणारा उंदर खाऊन दिवसल्या चावतोय अंडी घालणारा साप आहे 15-16 अंडी घालतोय. आणि हे भैया ज्यावेळी माझ्याकडे तुम्ही सुरुवातीला आलता त्यावेळी कोणताच वानर रेस्क्यू केला माकड रेस्क्यू केला आज भेटायला आले तब्बल 5-6 महिने झाले 6 महिन्यानंतर आले आणि आल्यानंतर हा जो रॅट स्नेक नावाने ओळखणारा दामन साप आहे हा रेस्क्यू केलेला आहे. नाही तो कसा झालेला आहे माहिती आहे का चिडला आहे खाल्लंय ते पोटात काय दमलाय भैया एवढ्या आत आलाय त्या अर्थी हा उलटी म्हणजे त्याला ते सोसणं झालंय. आता पाणी आणल्यावर बघा की
सापांना सुद्धा तहान लागतं, पण सापांना कापल्यासारखं कुठं मिळणार आहे पाणी? नाही ना भेटणार. चावत बी होत नाही नाही चावत बी होत नाही ना चावतोय की चावतंय? करशील बिरशील, चुकून चूक करशील. आता मी धरायचं प्रयत्न करतो प्रयत्न नाही. तुला चावलाच चावत नाही असतं. असं कोणता साप नाही. हा चावत नाही असं कोणताच साप नाही, सगळे चावतात. भैया साईड हा, सोड पाण्यात शेंड ते आण भरुशाजवळ. कसा पेरतोय बघा पाणी. तोंड करा. येणार तो पाणी. गरमी ना आलाय तो एकदम भयंकर गरमी आहे. गार झाला, त्याला समाधान वाटलं. त्याला एवढं पाणी नाही मिळणार ना. सर्प मित्रांना स्विमिंग हवं असतंय, त्याला पण स्विमिंग पाहिजे की पिनूत आहे. टेम्परेचर लय वाढला धग, आणि धगीमुळेच ते आत आलंय. आणि मित्रांनो दामना सुंदर साप आहे, त्याला पण पाण्याची जरूरत आहे. आईतच याचा आयुष्य काढला, पण आज घरात आल्यामुळे याला रेस्क्यू केलेला आहे. सुंदर आहे साप. पॅक करायला काहीतरी द्या थैली. नेऊ ना ऋषा, करावून दे तुमचा हं, द्या आमचा आम्हाला द्या एकदा फोटो. मी नाही काढणार. जवळ धरायचं, अंगाजवळ लांब धरायचं नाही, जवळ तुझ्या शरीराच्या जवळ घे त्याला. त्याला सेफ वाटेल ऋषी. आणि सेफ वाटलं की नाही दामनच धर, नाही भाऊ धरतोय म्हणून नागपीक धरशील. बरोबर ना भैया? हा नागच धर म्हटलं. हो का पिनूताई ऋषान धरलाय. काढतो बाबा. हा इकडे बघ. आता त्यालाच द्या घालायला. ऋषी काढला की रे, काढला की. आता किती काढू? 2. ऋषा हा साप बिन विषारी आहे, तुझ्या लक्षात आलं? विषारी साप तू जरी धरायला गेलास, प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कुठला साप पकडणं चुकीचं आहे. आलं का ऋषा लक्षात? हा धरलाय म्हणून प्रत्येक सापांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. हा बिनविषारी दामन आहे म्हणून तुझ्या हातात दिला, कळलं? हा स्वभाव रागीट स्वभावाचे काय असतात? पॅक करा भैया. रागीट स्वभावाचा असतोय रे काय काय साप. नमस्कार मित्रांनो, आम्ही गणेशवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून आम्ही सर्पमित्राची आमची टीम आहे. टीम सर्पमित्र गणेशवाडी म्हणून आमच्या टीमचं नाव आहे. आणि आमच्यात ग्रुपमध्ये तरी साधारण 15 मुलं आहेत आणि त्यामध्ये एक लेडीज आहे, गौरी हुब्बाळे तिचं नाव आहे. त्या बी मुलगीचं फॉलोअर्स पण चांगले आहेत. आणि आमची टीम म्हणजे जिथे बी साप निघू दे, आमच्या तालुक्यामध्ये असू दे किंवा जिल्ह्यामध्ये असू दे, जाऊन रेस्क्यू करते आमची टीम. आणि आमच्या टीमचे म्हणजे कोणते जरी प्राणी असेल तरी पण रेस्क्यू करताय. माकड असो, मोर जखमी असो किंवा कोणताही वन्यजीव असो. आणि मित्रांनो टीमवर्क चांगलं कार्य आहे. आणि किती दिवसापासून सुरू आहे? आता हे 6 वर्ष झालं. 6 वर्ष झालं. सुंदर असं काम चालू. एक 7-8 हजार साप आमचे रेस्क्यू झाले असतील. बरं. आणि वन्यजीव तर काय म्हणजे माकड, परत मगरी झाल्यात 70 वर. मगरी भरपूर आहेत. कृष्णा नदीचं पात्र तुमच्या जवळ असल्यामुळं उसात येतात मगरी. पंचगंगा आणि कृष्णा संगमच आहे तुमच्या पश्चिम संगम, दोन्ही साईडने येतात मगरी. बरोबर. वारणा आणि कृष्णा एकत्र होते. आणि भारतातले सर्वाधिक विषारी घोणस तुमच्या पश्चिमच आहे. घोणस भरपूर. आमच्याकडे नाग दामन जात आहेत. कवटे मग रेस्क्यू आता थंडीपासून नाही म्हणलं तर आम्ही एक साधारण 150 घोणस आम्ही रेस्क्यू केलेले. 150 घोणस रेस्क्यू केला. थंडी म्हणजे नोव्हेंबरच्या लास्ट एंडिंग पासून जेव्हा थंडी चालू झाली तेव्हापासून 150 घोणस आम्ही रेस्क्यू केलेले. नदीपात्र दोन्ही नदी असल्यामुळं ऊसाची शेती भरपूर. आणि ऊसाच्या शेतीच्या पालापाचोळ्यात जास्त येतो रहिवासी म्हणजे आदिवासी त्याचा. आदिवासी जास्त. आणि जीवनाशी जीवन मरणाचा खेळ करून हे सर्वजण घोणस साप विषारी जो भारतातला आहे मित्रांनो, तो वाचवण्याचे कार्य करतात. माझ्या चॅनलवर यांचं शतश अभिनंदन. कारण भारतातला सर्वात विषारी साप घोणस आहे. आत्तापर्यंत जेवढे सर्प मित्र मेले किंवा जेवढा धोका झाला तो घोणस सापापासूनच झालेला आहे. बरोबर. आणि इंडियात 70% बाईट होत्यात ते घोणस साप, आणि मृत्यू होत्यात ते पण घोणस सापामुळं. आणि त्या एरियात तुम्ही काम करताय. परवाच आमच्या इथे एक घोणसचा बाईट झाला आणि त्या लोकेशनला आम्ही दोघच होतो, सगळे जरा कामात पण इतकं नियोजन इतक्या फास्ट लावलेलं ना, सिव्हिल मध्ये पूर्ण डॉक्टर अर्ध्या तासात म्हणजे पेशंट ट्रीटमेंट चालू झालं मिरजच्या सिव्हिल मध्ये. म्हणजे एवढ्या तुमच्या बोलण्यावरून अनुभवावरून घोणस साप माझ्याकडे तर नाही येत. कवटे मंकाळ तालुका सावल्यापासून साधारण पेशंटला किती वेळ मिळणार? किती वेळ पाहिजे? 1 तास, अर्धा तास?
आलो अर्धा तास अर्धा ते पाऊण तास जास्तीत जास्त. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्येच गेलं पाहिजे, दुसरं भोंदुगिरी बिंदुगिरी काही चालणार नाही, मंत्र तंत्र अजिबात काही चालणार नाही. त्यामुळे इतक्या गावातल्या शेजारी गावाला इतका विश्वास ठेवला कुणालाही बाईट झालं की फर्स्ट टाइम फोन करून सांगतात की झालेलं साप बोनस आहे, नाग आहे, काय आहे. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट सिव्हिलला फोन करून सांगतोय की असं पेशंट आले, यंत्रणा 5 ते 10 मिनिटात तुम्ही यंत्रणा लावून ठेवायचे, आमची इमर्जन्सी पेशंट आले. त्यामुळे ट्रीटमेंट गेल्या फास्ट चालू करते. त्यामुळे इतकं आता 4-5 वर्षात कोणीही वाईट झालं ना, आणि आमची टीम एक्सपायर झाले तसं कोणती ठराविक मेंबर पेशंट बरोबर ठराविक मेंबर साप पकडायला, साप रेस्क्यू करा. साप बी रेस्क्यू करणं हे महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर जाणं पण आम्ही धीर एका देणं व्यक्तीला महत्त्वाचं चावलं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला बी चावू शकते, तो साप बी पकडला पाहिजे. त्यामुळे साप रेस्क्यू करायला थोडी जण आणि पेशंट सोबत थोडी. कारण पेशंटला धीर देणं महत्वाचं आहे त्या दिवशी. बरोबर. आणि एक सर्पमित्र असेल तर धीर येतो. मित्राशिवाय माहिती कुणाला नसत्या बाबा की दोरी आवळायची की नाही पायाला, किंवा त्याला आता ते कोणतं परवा झालेला बाईट आहे, त्या घोणस सापाला बाईट झालेली तर पाय बांधलेले, पण ते सोडायला. हातात माहित नव्हतं. पण आम्ही ज्या स्पीड जाऊन ते पूर्ण करून ह्याच्या अगोदर 1 महिना आधी काय झालेलं, ऊस तोडायला आलेले गबाळी असत ना, ते बाईट झालेलं ऊस ह्याच्यात ते टॉवेलनं पूर्ण बांधलेले. दवाखान्यात नेले, आम्हाला काही माहित नव्हतं. दवाखान्यात गेले, टॉवेल खोलला, जसं टॉवेल खोललं तसं पेशंट चक्करून खाली पडलं ते डेटच. म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोक हा, म्हणजे माहित नसतं बोनस सापाला पट्टी ही बांधली नाही अजिबात पाहिजे. बांधायची. गार पाण्याने जखम धुवून अवेलेबल असेल त्या वाहनातून तातडीनं शासकीय रुग्णालय विषाणू ते परिपूर्ण असतं. परिपूर्ण. आणि मित्रांनो, हे सर्वजण भेटायला आले, मलाही आनंद झाला. पहिला कॉल केलेला आहे, आल्याच कॉल केलेला आहे. आणि यांचा नंबर मी कागवाड भागामध्ये, गणेशवाडी, कागवाड आणि कोणता भाग येतोय तुमचा? आमचा पूर्ण शिरोळ तालुका येतो. पूर्ण शिरोळ तालुका. आणि ही टीम चांगल्या रीतीने कार्य करत असून यांचा नंबर माझ्या चॅनलवर तुम्हाला देतो. नंबर सांगा एक, तुमच्यातला कोणाच तरी एक नंबर सांगा. 7219 हं, 43 हं. 80 64. 77 67 85 52 04. आणि मित्रांनो, 2 नंबर आहेत. जरी काय अडचण आली, ह्या टीमला फोन करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा. शतशः सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.